दत्त जयंतीच्या निमित्तानं सागर सम्राट क्रिकेट संघ न्हावे पर्व 40वे यांच्या वतीनं आयोजित क्रिकेट स्पर्धेला क्रीडाप्रेमींनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला। दिवसभर सुरू असलेल्या या स्पर्धेचा शेवट सामना हा सँडी वॉटर स्पोर्ट्स अलिबाग विरुद्ध खेडेकर 11 तळेखार यांच्यात रंगला। छोटेखानी पण तुफानी असा 2 षटकांचं स्वरूप असलेल्या प्रेक्षकांच्या रोमांचकारात यामुळे भर पडली। सामन्याची सांगता खऱ्या अर्थानं थरारक ठरली। नाणेफेक जिंकून सँडी वॉटर स्पोर्ट्स संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारून 2 षटकांच्या सामन्यात मर्यादित 9 धावसंख्या रोखले। विजयासाठी असलेले 10 धावांचे लक्ष्य एका षटकात पार करून अलिबाग संघ स्पर्धेत अंतिम विजेता ठरला। या विजयाने अलिबागच्या समर्थकांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला। स्पर्धेतील संघ क्रमवारीत सागर सम्राट न्हावे व संघाचे तृतीय क्रमांक, तर उत्कृष्ट खेळ दाखवत RBC चणेरा संघानं चतुर्थ क्रमांक पटकावला। जिंकलेल्या 4ही संघांना रोख रक्कम व भव्य ट्रॉफी देऊन गौरवण्यात आला। वैयक्तिक कामगिरीतही खेळाडूंनी उत्तम चमक दाखवली। संपूर्ण स्पर्धेत सर्वांगीण कामगिरीसाठी विजय घाणेकर यांना मालिकावीर पुरस्कारानं गौरवण्यात आले। अंतिम सामन्यात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या आयुष बोकाडे याला सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आलं। दत्त जयंतीच्या अनुषंगानं आयोजित ही स्पर्धा अतिशय शिस्तबद्ध आणि उत्साहवर्धक वातावरणात पार पडली। नक्कीच शुक्रवारी आमचा राऊंड होता। आमचा प्लेयर सगळे यंग प्लेयर आहेत। एकही प्लेयर 25च्या वर नाही। मी एकटा फक्त मोठा पकडलो होता। हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणजे सगळ्या लहान मुलांनी मेहनत केली आहे आणि आम्ही ते शुक्रवारी क्वालिफाय झालो। आज आम्हाला फायनलसाठी आम्ही इथे आलो होतो, सेमीफायनल जिंकलो आणि सगळ्या जणांची जी मेहनत आहे ती आम्हाला कामाला आली आणि बस टीमचा श्रेय म्हणजे आमच्या पोरांनी फिल्डिंग वगैरे व्यवस्थित केली आणि तेजस्वी बॅटिंग आणि बॉलिंग चांगली केली, त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो। यांचं आयोजन म्हणजे प्रत्येक वर्षी खेळायची उत्सुकता असते, कारण वर्षानुवर्ष चाललेली टुर्नामेंट आहे आणि या टुर्नामेंटचं सर्वांना खेळण्यासाठी खूप उत्सुकता असते। ग्राउंड म्हणजे आमच्या एरियात तरी ग्राउंड चांगलंच आहे आणि खेळण्यासाठी बॅटिंगसाठी पण चांगलं आहे आणि बॉलिंग जर चांगली टाकली तर बॉलिंगसाठी पण चांगलं आहे। सागर सम्राट क्रिकेट संघ आयोजित ही 40वी स्पर्धा होती। या स्पर्धेमध्ये ज्या संघाने भाग घेतला होता त्याच्यामध्ये सर्व संघांचं हार्दिक अभिनंदन। तसेच या स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्य केलं, मेहनत घेतली त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन। आणि ही स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी ज्या ग्रामस्थांनी तसेच सर्व मान्यवरांनी आम्हाला सहकार्य केलं, जे पुरस्कर्ते होते त्यांनी सहकार्य केलं, त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन। आणि असं सहकार्य आपणाकडून आम्हाला वेळोवेळी लाभावं अशी सदिच्छा। आणि